इकडे दादरच्या शिवाजी पार्कात ठाकरेंची जल्लोष सभा पार पडते। मोठ्या प्रमाणात तरुणाई दादरमध्ये एकवटली। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जेन झींचा जल्लोष पाहायला मिळाला। गर्दी आपण पाहतोय, यात फक्त विद्यार्थी नाही आहेत तर विद्यार्थींसह त्यांचे पालक आणि हे चिमुकले देखील सहभागी झालेत। का तर काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला। नीट पेपर फुटीवरून सुरू झालेला हे आंदोलन आज इथवर पोहोचलंय की एका कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज ही तरुणाई रस्त्यावर पाहायला मिळते। जल्लोष साजरा केला जातोय। या रॅलीमध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नाहीये, पण उद्धव आणि राज ठाकरे यांच्या वतीनं या विजय रॅलीचं आयोजन केले गेले। तिरंगा हातात घेऊन हे सगळे तरुण आज उत्सव साजरा करतायत। अनेक तरुणाई आज दादरच्या शिवाजी पार्कात जमलेली आहे। आतोशीवरनं जे आहेत ते निघालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत। विजयी मेळावा जो आहे तो इथे होणार आहे आणि त्याच्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात। आपण त्या थेट लोकांशी बोलणार आहोत। त्याच्यामध्ये होर्डिंग्स घेऊन आले। दादा, कुठनं आलेला आहात तुम्ही? आम्ही चेंबूरवरून आलो आहोत। चेंबूर आंदोलन जेनझींचं होतं असं म्हटलं जातं, पण आधीचं जनरेशन तुझा सपोर्ट देण्यासाठी आले का? काय भावना आहे? आहोत ना, आम्ही पालक पण आहोत आणि कुठेतरी लोकशाहीची मूल्य संपताना वाटत असतानाच युवकांनी जे आंदोलन उभं केलं त्याच्यामुळे कुठेतरी आशेचा किरण दिसतोय। आशेचा किरण दिसतोय। मी उद्यान गणेश परिसरामध्ये आहे। जिथे सभा आहे तिकडनं साधारणतः 150 मीटर लांब पुढे मी उभा आहे, पण रस्ता जो आहे, जो वीर सावरकर मार्ग आहे, तो नेहमी गाड्यांनी इकडे भरलेला असतो। सकाळी खूप लोक असतात, मात्र आज पूर्ण रस्ता जो आहे तो इथे मेळाव्याला आलेल्या सगळ्या लोकांचा मेळावा आहे। मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमी इथे जेव्हा गर्दी दिसते तेव्हा हातामध्ये राजकीय झेंडे असतात। आज झेंडे दिसत नाहीयेत। काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत। नेहमीचे तर तुम्ही झेंडे घेऊन इकडे येतात, झेंडे नाही आहेत तुमच्या हातात, वेगळं वाटतंय का काय? निश्चितच, कारण हा जो मोर्चा आहे हा तरुणांचा आक्रोश आहे। जे यानंतर पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। पंकज, आज दादर मधला शिवाजी पार्कचा हा परिसर आहे, तिथे खरं तर उत्सवच साजरा होतोय। काय आहेत या तरुणांच्या भावना? उत्सव साजरा होतोय म्हणण्यापेक्षा त्यांच्या भावना ज्या आहेत त्या खूप तीव्र होत्या। ते कशासाठी आलेत, त्यांना नेमकं काय हवंय आणि याच्यातून नेमकं काय होणार आहे, या गोष्टींची परफेक्ट जाणीव या तरुण पिढीकडनं मला पाहायला मिळाली। आपल्यासोबत काही तरुण शिवाजी पार्क मैदानाच्या कट्ट्यावरती आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांच्या हातामध्ये आहे। संविधान जे आहे ते घेऊन आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर आता एक महत्वाचा मुद्दा आहे, भारतामध्ये अशी आंदोलनं खूप होतात। आंदोलन झालं, ज्याच्यासाठी आंदोलन केलेलं तेच साध्य झालं की पुढे जो टेम्पो आहे तो थांबला जातो किंवा पुढे काही होत नाही। या तरुणांशी आपण संवाद साधताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे। आंदोलन झालं, राजीनामा झाला, एक लाट निर्माण झाली, लोकांच्या भावना तीव्र झाल्या, जेनझी बोलायला लागले, तरुणाई रस्त्यावर उतरली। आता पुढे काय? पहिली गोष्ट, जी सरकार आहे त्यांना 12 वर्षामध्ये त्यांना काय वाटलं आम्हाला पण हलवणार नाही, पण आज युवा पिढीने सगळ्यांना दाखवलं आणि सगळ्यांचं मन आहे की महाराष्ट्र सरकारला झुकवतो। त्याचप्रमाणे जे राजीनामा घेतला ते युवा पिढीसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि पुढील जे तुम्ही बघला असाल, जे उसाचा रस्त्याने जे तेल निर्माण करतं त्याचाही नंबर लागणार आहे। आपण तुमच्याकडे आम्ही तरुणींशी बोलणार आहोत। काय सांगशील, राजीनामा झाला, आता पुढे काय झालं पाहिजे, पुढे कशा गोष्टी झाल्या पाहिजेत, राजीनाम्याने पुढच्या सगळ्या गोष्टी सुकर होतील का की अजून लढावं लागेल? मला वाटतं राजीनामा भेटला, पण आता जे नवीन त्याच्या जागी होतील त्यांना हे सगळं बघितलं पाहिजे की पुढे कोण पेपर लीक नाही करत आहे किंवा जे पण हॅकर्स आहेत जे पेपर लीक करतायत, तर मला वाटतं त्यांचा सिस्टम त्यांनी स्ट्रॉंग केला पाहिजे। चॅलेंजेस काय आहेत असं वाटतं पुढचे तुला? कारण सिस्टीमशी लढा आहे, एज्युकेशन सिस्टीम सुधारायला पाहिजे म्हणून तुम्ही लढा देताय। पुढे चॅलेंजेस काय आहेत चॅलेंजेस, आणि असतील तर काय आहेत? मला वाटतं खूप चॅलेंजेस आहेत, कारण त्यांनी आता बघितलंय पेपर लीक झाला तर त्यांनी बघितलंय त्याचे काय
बोलतात प्रॉब्लेम्स त्यांना आले आहेत. तर मला वाटतं जे आता पुढे होतील त्यांना अजून स्ट्रॉंग त्यांची सिस्टम करून अजून असं बघायला पाहिजे की एकदा ही काही चूक नाही व्हायला पाहिजे. तुला काय वाटतं चॅलेंजेस आहेत अजून पुढे लढावं लागणारे काय चॅलेंजेस आहेत तुझ्या पुढे तुमची एज्युकेशन सिस्टीम नीट करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी? चॅलेंजेस तर खूप सारे आहेत आणि ते पुढे पण असणारच आहेत. पण फक्त आता नेक्स्ट एज्युकेशन मिनिस्टर जे पण होतील त्यांनी जे काही चॅलेंजेस आहेत ते कमी करायला पाहिजे. भावना जाणून घेतोय आपण, त्यांच्याशी बोलणार आहोत. तिने एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की नेक्स्ट एज्युकेशन मिनिस्टर जे आहेत त्यांच्याविषयी तिने मत व्यक्त केलं. तर कसे असावेत नेक्स्ट एज्युकेशन मिनिस्टर? सिस्टीममध्ये तुम्हाला हवं त्या पद्धतीने ते ड्राईव्ह करू शकतील असं वाटतं का? त्यांची ते परिचय नाही, जे कोण नवीन मिनिस्टर होणार आहे त्यांचा परिचय नाही, पण जे कोणी असतील जो प्राईम मिनिस्टर पासून आपण व्यक्ती नाही ते डेझिग्नेटेड बघूया. तो ज्या खुर्चीवरती बसेल ती व्यक्ती कशी असेल? त्यांनी संविधानानुसार चालावं. ते जे शपथ घेतात त्यानुसार त्यांनी चालावं. म्हणजे संविधानानुसार जर त्यांनी चालले तर कोणच असं रस्त्यावर येणार नाही आणि कुणासोबत त्यांनी अन्याय करू नये. आणि जे जेनजे असतील किंवा स्टुडंट असतील त्या रिलेटेड जे कोणी असतील त्यांचं त्यांनी जे काही आरोळे असेल किंवा जे काही त्यांचं बोलणं असेल ते त्यांनी ऐकावं. आपण आणखीन या तरुणाशी चर्चा करणार आहोत. मित्रा, कसं आहे की आंदोलन म्हटलं की राजकीय पक्ष येतात, राजकीय पक्षांचे झेंडे येतात, राजकीय अजेंडे येतात. तुला काय वाटतं इथे नक्की राजकीय झेंडे दिसत नव्हते तरी अजेंडा राजकीय दिसत होता? नाही यार, राजकीय अजेंडा अजिबात नव्हता. राजकीय पक्षाचं इथं कोणत्याही प्रकारे योगदान नव्हतं किंवा स्वार्थ नव्हता. आंदोलन झालं, आपण सगळ्यांनी पाहिलं, पूर्ण देशाने पाहिलं. आंदोलन झालं त्यानंतर हुकुमशाही हारली आणि लोकशाहीतली युवा पिढी जिंकली. त्यामुळे 17 शतकानंतर आजही एकच दिसून येतं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आपण बघितलं, धन्यवाद. आपण पुन्हा छत्रपती शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे आपण फेरफटका मारतोय. हा मी आता चालताना अनेक तरुणांशी बोलतोय, अनेक तरुणींशी बोलतोय, अनेक पालक जे आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. अनेक जण वेगवेगळ्या वेशात इकडे आलेले आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून घोषणा ज्या आहेत देत आहेत. आपण बघतोय ते काही कार्टून कॅरेक्टर्स जे आहेत ती घेऊन आलेले तरुण आपल्याला दिसत आहेत. त्याच्यासोबत स्पायडरमॅनच्या वेशातलं सुद्धा तरुण आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत जे तरुणांचं आकर्षण ठरतंय. पाठी सुद्धा एक माणूस आहे जो पोपट बनून इथे आलेला आहे. का नक्की तू असं पोपट बनून आणि तुझ्या बाजूला स्पायडरमॅन आहे का असे आलेला? आणि मोर्चामध्ये नक्की काय भावना तुम्हाला व्यक्त करेल? त्याला बोलायला मास्कमुळे त्रास होतोय. मित्र, आप यहाँ पे आए हो, स्पाइडरमैन बन के क्यों आए? ओके, ये जो हमारा प्रोटेस्ट था फाइनली हम जीत चुके हैं और ये विक्ट्री डे है तो उसके लिए हम ये सेलिब्रेट कर रहे हैं और हम अपना अलग अंदाज में ये जाहिर करना चाहते हैं कि और भी जो करप्शन लोग हैं जो करप्ट कर रहे हैं उन्हें भी ऐसे निकाला जाएगा. लेकिन आप जो ऐसा करके करते हो स्पाइडरमैन, उतना आसान है ये चीज? ऐसी लगती है आपको? क्या बिल्कुल भी नहीं है, पर पीसफुली प्रोटेस्ट था और विक्ट्री है तो इसलिए मैंने आज जाली घर में छोड़ के आई है. आगे का क्या? आगे का यही है, अगर यूथ के साथ कुछ गलत होगा या कोई करप्शन करेगा तो हम हमेशा आणखीन एक दोस्त, आपको बिल्डिंग से कूदना ज्यादा आसान लगता है कि ये सिस्टम बदलना ज्यादा आसान है स्पाइडरमैन को? बिल्डिंग से कूदना, बिकॉज सिस्टम तो उसके लिए तो डेमोक्रेसी सबके साथ में चाहिए. बिल्डिंग में कूदना से इजी है बट सिस्टम को चेंज करना बहुत मुश्किल है बिकॉज उसके लिए डेमोक्रेसी से साथ में होनी चाहिए. इसलिए हमें बाहर से आना पड़ा. मैं तो वही एनिमेटेड हूँ, तुम्हें एनिमेटेड झोन से स्पाइडर कहाँ से हो? स्पाइडर झोन. आपण बघितलं वेगवेगळ्या वेशामध्ये तरुण येत आहेत. इथे आणखीन एक व्यक्ती आहे, त्यांनी वेगळ्या पद्धतीने मास्क लावून इथे आलेला आहे. त्यांचे व्हिज्युअल्स आपण बघतो. पीआर बोला, डिनाई, डिस्ट्रैक्ट, ड्रॉप अ रील, सॉरी फ्रांस, आप लोगों की वजह से मेलेनी मुझे छोड़ के चली गई, बहुत दुखी हूं मैं. पण वेगवेगळ्या पद्धतीनं लोक जी आहेत ती व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या या रस्त्यावरती आहोत. काही मिनिटांपूर्वी इथे तरुणाईंचा जो आहे तो ज्याला आपण म्हणू शकतो जेनझींचा महासागर इथे आपल्याला पाहायला मिळत होता. जेनझी आपल्याला पाहायला मिळत होते. आपण अनेकांशी बोलतोय, आपण वेगवेगळ्या तरुणांशी बोलतोय. एक मित्र उभा आहे आपला, त्याच्या हातामध्ये इन्किलाब जिंदाबादचं पोस्टर त्याच्या हातात दिसतंय. मित्रा, ही लढाई लढावीशी तुला का वाटते? इन्किलाब जिंदाबाद म्हणावंसं तुला का वाटतं? 21 मुलांचे जीव गेले, त्याच्यात माझा दादा पण नीट देणार आहे म्हणून त्याच्यासाठी आहे. तुला काळजी वाटते म्हणून तू इथे आलेला आहेस? हो,
काळजी वाटते माझ्या दादाची. तुला काय वाटतं पुढे काय करायला पाहिजे? कारण आपण आंदोलन झालं, आंदोलनामध्ये राजकीय पक्ष आले, हवं ते झालं, आता पुढे काय होईल असं वाटतं तुला? कारण आता जी मला तुझ्या भीती वाटते की तुझ्या दादाला नीटला अडचण होऊ नये म्हणून तू इथे आलास, पुढे काय व्हावं असं तुला वाटतं? जो आता पुढचा एज्युकेशन मिनिस्टर येणार आहे त्यांच्यासाठी काहीतरी रूल्स सेट केले पाहिजे. काय रूल्स असायला पाहिजे? काही त्यांच्यासाठी पण तुला असं वाटतं काही टेस्ट असायला पाहिजे एलिजिबिलिटी एज्युकेशन मिनिस्टरसाठी? नाही, जर कोणताही मिनिस्टर फेल होतो किंवा कोणताही मुलगा त्याच्या अंडर आत्महत्या करतो तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. कडक कारवाई झाली पाहिजे. अर्थात